नमस्कार. ग्राफिक डिझाईनचा कोर्स तर पूर्ण झालाय, पण आता पुढे काय? म्हणजे करिअरची खरी सुरुवात नेमकी करायची तरी कशी? आजच्या या विश्लेषणात आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. सगळ्यात आधी तर ज्यांनी ग्राफिक डिझाईनचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केलाय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. या क्रिएटिव्ह क्षेत्रात टाकलेलं हे एक फार महत्त्वाचं पाऊल आहे आणि इथूनच एका नव्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात होतीये. आणि मग समोर येऊन उभा राहतो तोच मोठा प्रश्न. कोर्स तर झाला, पण पहिलं काम, पहिली ऑर्डर कशी मिळवायची? अनेक नवीन डिझायनर्स नेमके याच टप्प्यावर येऊन अडकतात. तर या अडथळ्यावर मात करण्याचा सगळ्यात पहिला नियम आहे एक प्रभावी पहिली छाप पाडणं. पण मग प्रश्न येतो की ही प्रभावी छाप नेमकी तयार करायची कशी? हे सगळं सुरू होतं एका दमदार प्रपोजलने. या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपल्या सर्वोत्तम डिझाईनची निवड करायची. दुसरी, त्यांना एका प्रोफेशनल प्रपोजलमध्ये एकदम प्रभावीपणे मांडायचं. आणि तिसरी, ते योग्य क्लायंट्सपर्यंत पोचवायचं. हे जे म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतं, ते इथे अगदी परफेक्ट बसतं. सुरुवातीला दाखवलेल्या कामाची गुणवत्ताच ठरवते की आपल्याला काम मिळणार की नाही. म्हणूनच आपण पाठवलेलं प्रपोजल हीच एका डिझायनरची पहिली ओळख असते. पण एक गोष्ट आपल्याला मान्य करायलाच हवी, प्रत्येक प्रपोजल स्वीकारलं जाईलच असं अजिबात नाही. नकार मिळणं हा या प्रक्रियेचाच एक भाग आहे. महत्त्वाचं हे आहे की प्रत्येक नकाराकडे एक शिकण्याची संधी म्हणून पाहिलं पाहिजे, जेणेकरून पुढचा प्रयत्न आणखी चांगला होईल. आता हे गणित जरा समजून घेऊया. हे खूप इंटरेस्टिंग आहे. यश फक्त आपल्या कौशल्यावर अवलंबून नसतं. जेव्हा क्लायंटची गरज आणि डिझायनरचं कौशल्य या दोन्ही गोष्टी तंतोतंत जुळून येतात तेव्हाच ऑर्डर मिळते. म्हणजे बघा, क्लायंटची गरज मोठी आहे पण आपल्याकडे तेवढं स्किल नाही तर काम मिळणार नाही. किंवा आपलं स्किल खूप चांगलं आहे पण क्लायंटला तशा कामाची गरजच नाही, तरी ही संधी हुकते. ग्राफिक डिझाईन म्हणजे कसं आहे, एका मोठ्या समुद्रासारखं आहे. आणि या समुद्रातल्या प्रत्येक गोष्टीत कोणीही तज्ज्ञ होऊ शकत नाही हे तर खरं आहे. सगळ्यांसाठी सगळं काही करण्याचा प्रयत्न केला तर अनेकदा प्रगती खुंटण्याचीच शक्यता जास्त असते. यातला फरक अगदी सरळ आहे. एका बाजूला असतो जनरलिस्ट, जो सगळ्या प्रकारची कामं करतो. त्यामुळे काय होतं, त्याला प्रचंड स्पर्धेला सामोरं जावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला असतो स्पेशलिस्ट, जो फक्त एकाच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतो, त्यात मास्टरी मिळवतो आणि त्यामुळे योग्य क्लायंट्स आपोआप त्याच्याकडे आकर्षित होतात. एकदा का आपण आपली खासियत निवडली की त्याचे फायदे बघायला मिळतात. त्या विषयातलं आपलं स्किल अधिक खोलवर विकसित होतं. आपला पोर्टफोलिओ अधिक मजबूत आणि फोकस्ड बनतो. आपण जे प्रपोजल्स बनवतो ते अधिक प्रभावी ठरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जसे क्लायंट्स हवे आहेत अगदी तसेच क्लायंट्स आकर्षित होतात. बरं, खासियत निवडली म्हणजे सगळं झालं का? तर नाही. उलट खरी गोष्ट तर इथून सुरू होते. तो प्रवास आहे सतत शिकत राहण्याचा आणि स्वतःला आणखी चांगलं बनवत राहण्याचा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, कोणताही कोर्स म्हणजे शेवट नाही, ती तर फक्त सुरुवातीची रेषा आहे. डिग्री मिळाली म्हणजे आपलं सगळं ज्ञान मिळून झालं असं मुळीच होत नाही. आणि सतत शिकत का राहायचं? कारण डिझाईनचं जग थांबत नाही, ते सतत बदलत राहतं. क्लायंट्सकडून सतत नवीन स्किल्सची मागणी होत असते. AI मॉडेल्ससारखी नवीन टेक्नॉलॉजी रोज समोर येतेय. या स्पर्धेत टिकून राहायचं असेल आणि क्लायंटच्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर प्रत्येकाला कायम एक विद्यार्थी बनूनच राहावं लागतं. आणि यातच यशाचं अंतिम सूत्र दडलं आहे. ते म्हणजे सतत शिकत रहा, सतत सराव करा. हेच एका यशस्वी क्रिएटिव्ह करिअरचं खरं इंजिन आहे.